आज आमच्या गावात मी जन्मल्यापासून पहिल्यांदा गाढवा आलेली बघितली तो. तर नमस्कार मंडळी, आता जेवण झाल्यावर म्हणलं जरा दारात कट्ट्यावर जावं, तर गेल्या गेल्या ही नवीन कुत्रे एका भावानं आणलं होतं. तसं तर कुत्रे शांत बसलं होतं हो, त्यामुळे त्याला आपण ममद्यागत बसले म्हणणार नाही, क्यूट म्हणणार, कारण की हे अजून बारका आहे आणि ह्याला पहिल्यांदाच बाहेर आणलं होतं. आता ह्याच आपल्या भावाचा बर्थडे होता, तर पोरांनी केकचा बुकना आधीच पाडला आणि कसं बी हात घालून खात होती तो. आता त्याच्यानंतर त्या कुत्र्याला बी खायला देत होते, पण त्यानं काय खाल्लं नाही. खरं ह्यांच्या तशा खायच्या नादात हिने अर्धा अंगाला बी लावून घेतलं होतं. परत मग दुसरा केक आणलेला कापाय चालू केला की. खरं या भावाला बी आपल्या माहित होतं की केक मध्ये तोंड बुडवणार, त्यामुळे तो बी जरा कापून डायरेक्ट तराट पळाला आणि ही म्हणत होती की नाही लावत, पण त्याला बी माहित होतं की ही काही शहाणी नाहीत, परत लावणारच. आता ती काय त्यांची मज्जा चालूच होती. पण या कुत्र्याचं नाव जेसी तुम्हाला सांगायचीच राहिली. ती ठेवलं होतं स्वीटी, पण मी भावाला म्हणत होतं की हेमावारी ठेव, म्हणजे शिंच्यांची बहीण हो. आता तुम्हाला तर माहिती की सगळं आत्ताचं पेंडिंगचं व्लॉग आहे ती, त्यामुळे मिक्स असल्यामुळे क्यूट मम्मी पाठ राखणी नंतर आली होती आणि आजोबा बी तिला सोडायला आलं होतं. पण एक दिवस नुसता राहून लगेच गेलं तो. खरं मम्मी नव्हती, त्यामुळे बिचार मम्मीचं झाड बी मेलं. तसं तर दुसऱ्या टेरेसवर बाग आहे, तिथं काकू त्या झाडांना पाणी घालत होती, पण ही दुसऱ्या टेरेसवर एकच असल्यामुळे झालंच नाही. खरं जेसीला जन्मल्यापासून शिराळ्यात पहिल्यांदाच गाढवं दिसलीत, म्हणजे घोडा हत्ती उंट तीन शिराळ्यात आल्या, पण गाढवं आलेली पहिल्यांदाच बघत होतो. नेमकी कुठनं आलतीत काय माहिती, पण ही आमच्या इथली शानी कुत्री लांबनच भुकत होती आणि ती जवळ आली की मग ही पळत होती. आता ती गाढवं जाऊ दे तिकडे, तुम्ही तेवढं जाता जाता लाईक आणि सबस्क्राईबची बटन दाबून घ्या.